नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला दिलीप गुंजाळ यांच्याकडून शुभेच्छा। सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी आणि त्यांच्या समस्या समाज माध्यमांपुढे प्रभावीपणे मांडणारी नाशिक लोकशाही न्यूज ही वृत्तवाहिनी आपल्या विश्वासार्ह आणि निपक्षपाती पत्रकारितेमुळे प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे। नाशिकमध्ये घडणाऱ्या विविध घटनांची अचूक व वेळीच माहिती देण्याचं काम या माध्यमातून सातत्याने सुरू आहे। या उल्लेखनीय वाटचालीच्या निमित्ताने जय जनार्दन अनाथ आश्रम लासलगाव येथील सचिव दिलीप बाबूराव गुंजाळ तसेच आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू थायलंड येथे विजेते कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या। रामकृष्ण हरी, मी दिलीप बाबूराव गुंजाळ, जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम वृद्धाश्रम गोशाळा। आज नाशिक लोकशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम त्या ठिकाणी कर्मचारी असेल, लचके परिवार असेल किंवा सर्वांना शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने नुसतं नाशिकपुरतं मर्यादित नसून या चॅनलने खूप अशी मोठी उंच भरारी घेतलेली आहे। आज जर पाहिलं तर आमच्या अनाथ आश्रमाची प्रत्येक बातमी असेल, प्रत्येक गोष्ट असेल, किरकोळपासून तर मोठ्यापर्यंत त्यावेळेला चॅनल बातमी लावतं। खऱ्या अर्थाने मी माझ्या आश्रमीय कुटुंबियातर्फे आमच्या नाशिक लोकशाही न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो। मी दुर्गा दिलीप गुंजाळ, इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू। नाशिक लोकशाही न्यूजचे सतत आम्हाला आभार राहतात व मी जिथे जिथे खेळायला जाते नाशिक लोकशाही न्यूज पहिली बातमी त्यांचीच राहते। मी त्यांना वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद।